पाहत आहात PN मराठी न्यूज। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात लागले पुन्हा प्रभागात कामाला। नगरसेवक पद असले नसले तरी मला फरक पडत नाही, थोरात यांनी निवडणुकीच्या अगोदरचे सगळेच काढले बाहेर। प्रभाग 20 मध्ये मी एवढी कामे करून सुद्धा कसा पडलो? 2013 साली मी 1 महिना प्रचार करून 2060 मते घेतली होती। एवढी कोट्यावधीची कामे करून सुद्धा 2186 मते कशी पडली? अथर नाईकवाडी असं काय काम केलं की प्रभागात 6000 मतं पडली आणि मला 1186 मते पडली? त्यांच्यावरती आज चांगलाच खुलासा करत मते कशी पडली आज मुलाखत दिली आहे। मी आजपासून प्रभाग 20 मध्ये पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत आहे। पुन्हा एकदा उभारी घेण्याची आणि येथील मुलांना चांगले शिक्षण देण्याचे ध्येय घेऊन योगेंद्र थोरात पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। पुण्याच्या शाळेचे असतात, त्यांच्या शाळेचे असतात, म्हणजे प्री प्लॅन असतं। हा इव्हेंट मी सांगायला ना, मी कालपासून याचा खूप अभ्यास करायलो की हा ठीक आहे 200-300चा फरक, 4000चा फरक पडला। 4000 म्हणजे जोक नाही। आज काम करणारा माणूस 4000-3000 न जर हरत असेल हा जोक आहे का? सगळ्या मिरज मधले लोक काय म्हणाले की मिरज मधल्या प्रभाग 20 मधल्या लोकांनी काम करणाऱ्याची म्हणजे काय म्हणायचं किंमत नाही। तर थोडंफार आहे असं, सगळंच असं नाही। यात एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी पहिल्यांदा पण ऑब्जेक्शन घेतलं होतं की वार्ड क्रमांक 6 मधले, वार्ड क्रमांक 5 मधले आमच्या वार्डात जवळजवळ 2153 मतदान आमच्या वार्डात आहे। म्हणजे आमच्या वार्डातनं बाहेर गेलं त्यांना आम्ही ओळखतोय की वार्डात राहतोय, आम्ही गेली 7-8 वर्ष आम्ही इथं आहे, 12 वर्ष आहे। हा माणूस आपला इथं 7 नंबर मध्ये दिसतोय, कारण 7 नंबरच्या पण आम्ही याद्या आणल्या होत्या 6, त्यांना आम्ही परत घेतलं। अशा 700-800 लोकांना आपण परत घेतलं। महापालिकेतनं क्युरी काढून वगैरे त्यातली 600-700 लोक आली। पण जी लोक बाहेरच्या वार्डातनं आमच्या वार्डात आलेत त्यांना बाहेर काढलंच नाही। मात्र इथं शिक्षण संस्थांची सगळी यंत्रणा लावून, पै पाहुणे लावून त्या माणसांना हुडकण्यात आलं। हुडकून काय केलं? त्यांच्या हातात पैसे ठेवले, ओळख दाखवली, जातीचं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आणि आपण त्या वार्डात राहत नाही तरी मताला कोणतर 2500 रुपये द्यायला लागले म्हणजे लोकही खुश झाली। त्यांना मतदानापर्यंत आणायची व्यवस्था झाली, त्याच्यासाठी क्लुजर वापरले, सगळ्या गोष्टी झाल्या। आणि आज मी एवढं सांगतो, खूप प्री प्लॅन आहे। इव्हन उमेदवार ज्या अपार्टमेंट मध्ये राहतात त्या अपार्टमेंट मध्ये त्यांना सोडून किंवा आणखी एक घर सोडून राहिलेली लोक पण त्यांनी 20 नंबर वार्डात आणलेली आहेत। म्हणजे लक्षात घ्या, आपल्या परिचयाची सगळी लोक 20 मध्ये आधीच प्री प्लॅन। आणि मग ही इलेक्शन, मग त्यानंतर काय झालं? 2-2.5 हजार इथं झाले। त्यानंतर काय झालं? त्यानंतर मग इथले जे अशिक्षित समाज आहे त्यांना कसं विकत घ्यायचं ह्याच्या मागे लागले। मग ते विकले जात नाहीत, मग त्यांना कुठं तर कायद्यात कुठल्या तर बसवून परत त्यांना पैशानं विकलं जात नाही, तर मग धार्मिक गोष्टी सांग, हे झालं। आणि हे सगळ्यांना माहिती, हे झालं 3000। आणि मग 10,000 लोकांना लाईन लावून पैसे देण्यात आले। 10,000 लोकांना लाईनीनं पैसे देण्यात आले। ते 10,000, हे 2500, हे 1000। ऍक्च्युली मी म्हणतोय त्यांना मतं कमी पडली, फक्त 6000 पडली। ह्या सगळ्या प्लॅनिंग नंतर त्यांना 13,000च्या 13,000 मतं त्यांना पडायला पाहिजे। मात्र कित्येक लोकांनी येणं टाळलं, त्यांनी पैसे देऊन आम्हाला मतदान केलं, आम्ही बिन पैशाचे आलो। आता माझ्याबरोबर जे अभिजित धारगे उभारले त्यांच्या मागे समाज ठाम उभा, त्यांना वोटिंग केलं, चांगली मतं पडली। आमच्या मागे काम करून बौद्ध विहार बांधून आमच्या मागेही समाज आहे। पण हे इलेक्शन समाजाचं होतं का? नाही, हे इलेक्शन होतं कामाचं। तर काम हा कुठं विशेष राहिला नाही। काम हा विशेष कुठं आमच्या प्रभाग 20 मध्ये काम हा विशेष कुठं राहिला नाही। जात पात, पैसा, दबाव। आता कालच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर ज्या पालकांची मुलं 7 नंबर शाळेत आहेत, खूप वाईट आहे। मी या शाळेसाठी लढत होतो, प्रभागातल्या शाळांसाठी लढतोय मी, तुमची मुलं चांगली शिकावी। नगरसेवक काय करत असतो? प्रायव्हेट शाळा काढतो आणि नगरपालिकेची शाळा बंद पाडतो। या शाळा भविष्यात आणखीन चांगल्या होण्यासाठी मला ही सगळी इलेक्शन लढायचं होतं। आज तुम्ही पाहिलं तर मी ज्या प्रभागात राहतो
तिथे एक साधा मुलगा एससी पुरुष मधनं उभारलाय आणि तो निवडून आला. त्याचं नाव गाथा रोहित जगदाळे काय सॉरी त्या निवडून आले. आणि मी जर माझ्या घरापाशीच उभारलो असतो एससी मधनं, मी निवडून आलो असतो. मी प्रभाग 8 मध्ये उभारलो असतो, निवडून आलो असतो. आज मी पण गुलाल खेळलो असतो. पण मी इथंच का उभारलो? इथं मी शेवट केले, सॉरी इथं मी त्याची सुरुवात केली. अशा गोष्टी आहेत की त्या मला शेवटपर्यंत न्यायच्या. म्हणून मतदारांनी एवढी मोठी सजा द्यायची का? 2000 मतं हे काय म्हणजे हेच झालं नाही. मी 18,000 लोकांच्या इथं राहणाऱ्या कामाला पडले. मी 6 किंवा 5 मध्ये जाऊ शकत नाही. तिथलं मतदान किती येत आहे मी प्रूव्ह करतो तुम्हाला. कधीही जर कोणी ही बाईट बघून की त्या 5 आणि 6 नंबरच्या मतदार इथं आले नाहीत आणि त्यांनी वोटिंग माझ्याकडे म्हणून आलते, आम्ही 5 नंबर मध्ये राहतोय, आम्ही 250 जण आहे, आम्ही 500 जण आहे, तुम्ही पैसे द्या. म्हटलं काय संबंध बाबांनो, काय संबंध? तुम्ही तिकडे राहताय, या वार्डाचं भविष्य ठरवणारे तुम्ही कोण? आणि काल बघत होतो आम्ही शाळेचे पालक असू द्या, ज्यांचं आपण इतकी कामं केलीत 5 वर्ष, हे खूप वाईट आहे. हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, याच्यासाठी हाताखाली बरीच लोक लागतात. आज निवडून आले, मी त्याचं अभिनंदन करेन. पण हे काय बघून लोकांनी 6,000 मतं दिलेत? अत्तर नायकवडींनी असं कोणतं काम केलं या वार्डात माझ्यापेक्षा चांगलं की त्यांना लोकांनी 6,000 मतं दिली आणि मला 2,000 दिली? जेव्हा मी 2चा वार्ड होता, एकच महिना फक्त मी या वार्डात प्रचार केला 2013 साली, तेव्हा मला 2007 मतं होती. आणि मी एवढं काम करून तुम्हाला वाटतंय की मला 2000 काहीतरी 2100 मतं पडतील? हे लक्षात घ्या. अक्षरशः देवांच्या फोटोवर हात ठेवणं, बऱ्याच धर्मग्रंथांवर हात ठेवणं, ही इलेक्शन कुठल्या साईडनं झाली? आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजातल्या लेकरांना शिकवायचं तर राहू द्या, ती पिढी पुढे चालली, त्यांना परत जात पंचायत कायदा लावून परत आणायचं. यासाठी तुम्ही शिकलाय, यासाठी तुम्ही मोठमोठी पदं घेतलीत. माझ्या हारायचं मला काय नाही. 2013ला पण मी इलेक्शन हारलो होतो, दुसऱ्या दिवशी कामाला लागलोय आणि कालपासून मी परत कामाला लागलो. मला काही फरक पडत नाही, नगरसेवक असू द्या नसू द्या. फक्त लोकांची तुम्ही कामं करा, मी करेन. आमदारांचा फंड आहे, पालकमंत्री साहेबांचा आहे, मला फंड कसा आणायचा ते मला चांगलं माहिती. त्यामुळं तुम्हाला आता संधी मिळाली, तुम्ही काम करा. पण या